कर्जमाफी आणि जी गोष्ट व्हायची होती ती घडलीच बघा. परत विलंब झालं असं आहे की बघा, आज 4 ऑगस्ट आणि 4 ऑगस्टच्या निमित्ताने आज मंगळवारी रोजी वितरण होणार होतं. म्हणजे ज्यांच्या KYC झाल्या होत्या त्यांच्या खात्यामध्ये जे आहे आज रक्कम जमा होणार होती 7,000 कोटी रुपयाची. पण मात्र या प्रकारची माहिती जेव्हा पुढे आली आणि आता त्याच्यामध्ये आता नवीन आजची जी माहिती आहे, आजची जी अपडेट आहे, तर त्या अपडेटच्यानुसार आज खात्यामध्ये पैसे जमा होण्याची म्हणजे ज्यांची KYC झाली त्यांच्या पण कुणाच्याही खात्यामध्ये आज कर्जमाफीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं वितरण होण्याची शक्यता नाही. आता ही जी बाब आहे तर ही स्वतः याची कन्फर्मेशन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याद्वारे पण ती माहिती आता कन्फर्म करण्यात आलेली आहे की आज कोणत्याही प्रकारची ज्याला आपण म्हणूयात म्हणजे कर्जमाफी तर ती होण्याची शक्यता नाही. तर बघा, आज कर्जमाफीचे वितरण होण्याची शक्यता कमी आहे असं विधान स्वतः मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. बघा, एक थोडक्यात त्यांनी काय म्हणाले आहेत आपण ते तर समजून घेऊयातच, पण सोबत बघा आणखी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात वेळोवेळी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतीच्या संदर्भात किंवा इतर योजनेच्या संदर्भात अगदी खात्रीलायक माहिती तुम्हाला देण्यात येते. आज आहे 4 ऑगस्ट 2026. आज मंगळवार होता आणि सर्वांना आज अपेक्षा होती की बाबा आम्हाला लवकरात लवकर आमच्या खात्यामध्ये कर्जमाफीचं जे काही रक्कम आहे तर ते येईल, आम्हाला बँकेकडनं नीलचा दाखला येईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही पटकन दुसऱ्या कर्जासाठी अप्लाय करू, कारण याच्यासाठी तर कर्जमाफीचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना. पण मात्र झालं असं की जे व्हायचं होतं तेच झालं की विलंब 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 पुढे 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 पुढे. आता त्याच्यामागचं कारण काय आहे ते पण कारण काही सांगितलं आहे का ते पण सांगतो. बघा, आज कर्जमाफीचे वितरण होण्याची शक्यता कमी आहे, स्वतः सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माहिती दिलेली आहे. अजून थोड्याफार डेटा येणे बाकी आहे हे त्यांनी कारण दिलं. बघा काय की अजून थोडाफार डेटा येणे बाकी आहे. डेटा म्हणजे माहिती. आता तुम्ही म्हणाल कशाची माहिती घेत आहे सरकार, तर माहिती म्हणजे बघा ज्यांनी KYC केली, ज्यांनी KYC केली नाही तर त्यांच्या संदर्भात आणखी काही म्हणजे पात्रतेसाठी आणखी काही चालणी त्यांची जी चालू आहे तर त्याच्यामध्ये आणखी काही अपात्र करता येतील का, काही अपात्रतेला जातं का लाभ, अशा बऱ्याचशा काही गोष्टी घेण्यासाठी त्यांना जी माहिती म्हणजे डेटा लागणार आहे तर ते कन्फर्मेशनसाठी आणखी केंद्र सरकाराकडून पण काही डेटा येणं बाकी आहे अशा प्रकारची माहिती पुढे येते. बघा म्हणजे आणि त्यानंतर मग पुढे जाऊन जे आहे जी रक्कम आहे तर ती वितरित होणार आहे. तर ती कधीपर्यंत वितरण होणार तर त्यांनी त्याबद्दल पण थोडक्यात भाष्य केलेलं आहे. त्यामुळे आज कर्जमाफीची जी आहे थोडक्यात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता नाही. बरोबर. आज मंत्रिमंडळाची बैठक पण होणार होती. बघा, त्याच्यानंतर एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यानंतर जे आहे कर्जमाफीचं जे काही आहे थेट वितरण जे आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये होणार होतं. पण मात्र या संपूर्ण शक्यता आता सध्या फार म्हणजे त्याला आपण म्हणूयात की कमी ठरत आहेत. कुठल्या तरी या शक्यताला आता कुठेतरी पाणी यावर फिरत आहे. त्याचं कारण असं आहे की आणखी माहिती येणं बाकी आहे. या विधानाहून ही जी काही प्रक्रिया आहे म्हणजे थेट खात्यामध्ये कर्ज वितरण करण्याच्या संदर्भात तर ही पुढे जाऊ शकते, यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. तरी देखील त्यांनी एक गोष्ट आणखी महत्त्वाचं सांगितलं. बघा, आज झाली नाही तर अजून 1 ते 2 दिवसात होईल अशा प्रकारचं मंत्र्यांनी पण विधान केलेलं आहे. त्यामुळे हे एक आणखी एक महत्त्वाचं विधान आहे. त्यामुळे जास्त फार काळ तर काही वितरणाची आपल्याला वाट पाहायची गरज पडणार नाही. म्हणजे जे कर्जमाफीच्या संदर्भात जे काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यानंतर नीलचा तुम्हाला दाखला मिळणार आहे बँकेकडून, तर ह्या गोष्टीसाठी फार काही आपले आणखी वेळ घालण्याची काही आवश्यकता पडणार नाही. पण मात्र सध्या जे काही घडत आहे माझ्या मते एकदाच सरकारने सांगायला पाहिजे या तारखेपर्यंत. असं नाही व्हायला पाहिजे ऐन वेळेस तारीख बदलते. कारण यांनी काय होतं, चुकीचा अर्थ नकारात्मक संदेश जो आहे शेतकऱ्यांमध्ये जातो आणि त्यामुळे साहजिकच त्यांचे जे नियोजन असतात ते पण बिघडतात. तर त्यामुळे एकदाच जे काय असेल ते सांगायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते पुढे गोष्टी घडायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. बघा, ही जी काही आत्ताची जी माहिती येते ती अत्यंत महत्त्वाची होती की बरेचसे शेतकरी आज 4 ऑगस्ट रोजी वितरणाची वाट पाहणार, कधी खात्यामध्ये आमचं पटकन मॅसेज पडतो आहे किंवा आम्हाला त्या गोष्टी कळत आहेत. तर अशा पद्धतीने ते वाट पाहत होते. तर त्यामुळे तुम्हाला ती माहिती देण्यात आली की या व्हिडिओच्या माध्यमातून की आज काय तशा पद्धतीने कर्जाची रक्कम जी आहे खात्यामध्ये जमा होणार नाही अशा प्रकारची एक प्रारंभिक माहिती पुढे येत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, कोणत्याही प्रकारच्या ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स असतात अगदी खात्रीलायकपणे आणि कमीत कमी शब्दामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला जातो. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.